आज आपण सेग्गू जातक या कथेवर बोलणार आहोत. ही बौद्ध साहित्यातली एक अशी कथा आहे जी आपल्याला एका खूप अवघड आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर विचार करायला लावते. तो प्रश्न म्हणजे सद्गुणांची परीक्षा घेणं कितपत योग्य आहे. चला याच प्रश्नाभोवती फिरणाऱ्या या कथानकात जरा खोलवर शिरूया. तर ही कथा आपल्याला एका अगदी मूळ प्रश्नावर आणून ठेवते. सद्गुणांची परीक्षा घ्यायची तरी कशी आणि खरंच ती घ्यायची गरज आहे का? हाच प्रश्न खरं तर या पूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. आता गंमत बघा, ह्या कथेची सुरुवात काही हजारो वर्षांपूर्वी होत नाहीये, नाही. ती सुरू होते थेट बुद्धांच्या काळात त्यांच्या समोर घडलेल्या एका घटनेतून. एका अगदी सामान्य माणसाच्या घरातल्या प्रॉब्लेममुळे ही इतकी खोलवरची कथा समोर येते. विचार करा, बुद्धांची सभा भरलेली आहे, पण त्यांचा एक नेहमीचा खूप मानणारा अनुयायी, एक भाजीवाला, तो मात्र तिथे दिसत नाहीये. आता बुद्धांसारख्या गुरूच्या नजरेतून हे सुटणं शक्यच नाही आणि ते त्याच्याबद्दल विचारपूस करतात. आणि तो भाजीवाला जे कारण सांगतो ना, ते ऐकून सगळे चकित होतात. तो म्हणतो की तो त्याच्या मुलीच्या एका खूपच वैयक्तिक आणि जरा विचित्र अशा कौटुंबिक प्रकरणात अडकला होता. आता नक्की काय झालं होतं? आणि इथेच कथेला एक जबरदस्त गूढ वळण मिळतं. म्हणजे बुद्ध त्या माणसाला काहीतरी धीर देतील असं वाटत असताना ते उलट असं काहीतरी बोलतात जे चक्रावून टाकतं. ते म्हणतात, तुमची मुलगी केवळ आत्ताच सद्गुणी नाही, तर ती पूर्वीच्या काळातही सद्गुणी होती, आणि जशी तुम्ही तिची आता परीक्षा घेतली तशीच तुम्ही त्या काळातही घेतली होती. जणू काही ते एका मोठ्या चक्राबद्दल बोलत आहेत. हे ऐकून साहजिकच त्या माणसाची उत्सुकता वाढते. तो बुद्धांना विनंती करतो की हे सगळं विस्तारानं सांगा. आणि मग बुद्ध त्याला आणि आपल्यालाही एका जातक प्रथेतून थेट भूतकाळात घेऊन जातात. पण पुढे जाण्याआधी हे समजून घेऊया की जातक कथा म्हणजे नेमकं काय. ही काही साधी गोष्ट नाहीये. जातक कथा म्हणजे बुद्धांच्याच कुठल्या तरी पूर्वजन्माची गोष्ट, आणि ती नेहमीच एक खास नैतिक शिकवण देण्यासाठी सांगितली जाते. तर बुद्ध कथा सांगायला सुरुवात करतात आणि त्यांचे शब्द आपल्याला वेळेत मागे घेऊन जातात, थेट बनारसमध्ये, जिथे ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत होता. आता आपण फक्त एक कथा नाही ऐकणार, तर एकाच आत्म्याच्या दोन वेगवेगळ्या जन्मांतल्या घटनांचे साक्षीदार होणार आहोत. या मागच्या जन्मातही तोच भाजीवाला आहे आणि तीच त्याची मुलगी. पण इथे तो एक असं काहीतरी करतो जे ऐकल्यावर आपल्याला धक्का बसू शकतो. तो आपल्याच मुलीच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो, आणि त्याची पद्धत खूपच धक्कादायक आहे. तो तिला एका निर्जन एकट्या जंगलात घेऊन जातो. विचार करा, आजूबाजूला कोणीही नाही, आणि तिथे तो तिचा हात धरतो आणि असं वागू लागतो जणू काही त्याच्या मनात तिच्याबद्दल वासना जागृत झाली आहे. हे कोणत्याही मुलीसाठी एका भयानक स्वप्नासारखं आहे. ती बिचारी घाबरून रडायला लागते. तेव्हा तो वडील तिच्या चारित्र्याची परीक्षा घेण्यासाठी जणू काही तो वासनेने आंधळा झालाय असं नाटक करत तिला म्हणतो, सारे जग सुखाच्या मागे धावते. अरे माझ्या निष्पाप बाळे, आता मी तुला पकडले आहे. रडू नकोस. जसे शहर करते तसेच मीही करतो. म्हणजे तो तिला सांगतोय की यात काहीच चूक नाही. आता वडील तर फक्त नाटक करत होते, पण त्या तरुण मुलीच्या मनावर काय वीज कोसळली असेल? तिचं उत्तर हेच या कथेचं खरं मर्म आहे. ती रडत होती, नक्कीच, पण तिच्या शब्दांमध्ये भीतीपेक्षा जास्त स्वाभिमान आणि नैतिकतेचा ठामपणा होता. ती स्पष्टपणे सांगते, प्रिय बाबा, मी एक कुमारी आहे आणि मला पापाचे मार्ग माहीत नाहीत. किती ठाम उत्तर आहे. आणि मग ती जे बोलून जाते त्यात तिचा सगळा विश्वास तुटल्याचं दुःख दिसतं. ती म्हणते, ज्याने मला सर्व संकटांपासून सुरक्षित ठेवावे तोच माझ्या एकटेपणात माझा विश्वासघात करत आहे. माझे वडील, जे माझे रक्षणकर्ते असायला हवेत, तेच इथे जंगलात माझ्यावर अत्याचार करत आहेत. म्हणजे विचार करा, तिच्यासाठी तिचा रक्षकच भक्षक बनला होता. मुलीचं हे ठाम उत्तर ऐकून वडिलांची खात्री पटते की ती सद्गुणी आहे. त्याची परीक्षा इथेच संपते. तो तिला घरी घेऊन जातो आणि तिचं एका चांगल्या मुलाशी लग्न लावून देतो. तर भूतकाळातली ही कथा इथे संपली, पण मूळ प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाहीये. पण थांबा, बुद्धांनी ही कथा सांगितली तरी का? त्या भाजीवाल्याच्या आत्ताच्या समस्येशी या जुन्या कथेचा काय संबंध? हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा बुद्धांच्या काळात म्हणजे वर्तमानात परतावं लागेल. तर या कथेचा खरा अर्थ तेव्हा समोर येतो जेव्हा बुद्ध त्या जुन्या कथेतल्या पात्रांची ओळख आत्ताच्या लोकांशी करून देतात. हाच दुवा या कथेचा सार आहे. बुद्ध सांगतात, त्या काळात वडील आणि मुलगी हेच होते जे आता आहेत. म्हणजे तोच भाजीवाला आणि तीच त्याची मुलगी. ते फक्त आपापल्या कर्माचे एक चक्र पूर्ण करत होते.
आणि मग येतो सगळ्यात मोठा क्लायमॅक्स. बुद्ध म्हणतात, आणि हे सर्व पाहणारी वृक्षदेवता दुसरा कोणी नसून मी स्वतः होतो. विचार करा, या एकाच वाक्याने या पूर्ण कथेला किती मोठं वैश्विक परिमाण दिलं असेल. हे सगळं सत्य समोर आल्यावर त्या भाजीवाल्याच्या डोक्यात जणू काही प्रकाश पडला. त्याला कर्माचं आणि पुनर्जन्माचं ते मोठं चक्र समजलं आणि या ज्ञानामुळे तो आध्यात्मिक मार्गावर खूप पुढे गेला. तर सेग्गू जातकासारख्या कथा आपल्याला शांत बसू देत नाहीत. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आजच्या जगात जिथे आपण नात्यांमध्ये विश्वासाला इतकं महत्त्व देतो, तिथे अशा परीक्षा घेण्याबद्दल काय वाटतं? प्राचीन कथांमधली मूल्य आणि आजचे आपले विचार यातलं द्वंद्व या कथा आपल्याला दाखवून देतात, नाही का?